समाजातील अनिष्ट प्रथा, अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, अज्ञान, भ्रम, त्याचप्रमाणे नको त्या कर्मकांडाला बळी पडणारा समाज त्या कर्मकांडापासून, त्या अज्ञानापासून, त्या अंधश्रद्धेपासून दूर व्हावा, मोकळा व्हावा, यासाठी खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य केलं। पण त्यावेळी सुद्धा जगद्गुरु तुकोबांना काही कर्मभ्रष्ट लोकांनी खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, गाथा बुडवली। तुकोबांच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात। एकदा तर ती काही भ्रष्ट लोकांनी तुकोबांकडे एका वेश्येला पाठवलं, पण ज्या वेळेला ते वेश्येला जगद्गुरु तुकोबांनी बघितलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, जाई ओ माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे। खऱ्या अर्थानं जीवन कसं जगावं, भक्ती कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात आणि देवपूजा कशाला म्हणतात, याचं अचूक मार्गदर्शन करणारे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेचे आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ। ही कर्म आणि हे विचार ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हाला तुकोबांची गाथा कळली असं म्हणायला हरकत नाही। बीजेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबांच्या चरणी साष्टांग दंडवत।